धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. नडाणा एमआयडीसीतील कामगार मजुरांची पगार वाढवा. ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. नडाणा एमआयडीसीमधील कामगार मजुरांची पगारवाढ 3 वर्षापासून वंचित असून 8वे वेतन कायद्यानुसार ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कार्यालयासमोर मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले की शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी हे नडाणा एमआयडीसी परिसरामधील कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड वाघोदेमध्ये काम करीत आहे. त्या ठिकाणी कामगारांची लोकसंख्या जवळपास 100 आहे. गेल्या 4 वर्षापासून काम करत आहे. या कंपनीचे युनिट हेड HR डिपार्टमेंट यांच्याकडे वारंवार मागणी केली असता की कंपनीमध्ये काम करायचे असेल तर एवढ्या पगारावरच करावे लागेल. ज्यांना पटत असेल तर थांबा, नाहीतर जॉब सोडा असे सांगतात. कंपनीतल्या कुठल्याही फॅसिलिटी आम्हाला मिळत नाही. यात बोनस मिळत नाही. 26 दिवसाची ड्युटी केली तर 30 दिवसाचा पगार मिळत नाही. प्रत्येक कंपनीमध्ये दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये पगार वाढते, परंतु पगार वाढत नाही. या सर्व फॅसिलिटी मिळत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, महिला अध्यक्षा सुनीता गोपाळ, कामगार युनिक अध्यक्ष समाधान मंगळे, तुषार बोरसे, मयूर बोरसे, कुणाल बोरसे, दीपक बोरसे, गौरव बोरसे, अनिल भिल, भागवत बोरसे, प्रमोद पवार, हेमंत पाटील, विजय सोनवणे, रवींद्र बोरसे, सागर चव्हाण, सागर निकुम, गोपाल पाटील, अतुल वाघ, चेतन पाटील, आशिष ठाकरे, मनोहर ठाकरे, ज्ञानेश्वर बिरारी, महेश पाटील, राहुल माळी, भरत पाटील, सागर भिल, जीवन भिल, आकाश भिल, पवन काकर, कपूर बोरसे, आकाश पाटील, शैलेश मोरे, मनोज साळुवे, सागर पाटील, बिराईम पटेल, शाहरुख पटेल, समाधान महाजन, तुळशीदास सोनवणे, रुपेश पाटील, मयूर माळी, अजय सिसोदे, आशिष आखडमल आदीसह कामगार उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. अल्ट्राटेक कंपनीमध्ये माझं नाव समाधान मंगळे आहे. इथं अल्ट्राटेक कंपनीमध्ये टेक्निशियन म्हणून कामाला आहे मी. नडाणा MIDCमध्ये वाघोदे MIDCमध्ये अल्ट्राटेक कंपनी आहे. तिच्यामध्ये आमची कलेक्टर ऑफिसकडे आम्ही आलेलो आहे निवेदन देण्यासाठी. आणि तिथं आम्हाला 3 वर्षापासून पगारवाढीपासून वंचित ठेवलेलं आहे. त्यानं आम्हाला बोनस देत ना पगारवाढी करत आम्हाला फक्त आम्हीच दाखवतात हा प्लान पूर्ण करून द्या, तुम्हाला पगारवाढ देऊ. असं कोणताही घटना घडत नाही आहे. आम्हाला 26 दिवस भरतात तर 30 दिवसाचा पेमेंट मिळत नाही. त्यानंतर आम्हाला सरकारचा नियम आहे 290 दिवस भरायचं बोनस मिळायला पाहिजे, तर तो बोनस आम्हाला मिळत नाही. कोणताही फॅसिलिटी मिळत नाही. आणि आम्हाला तिथं जर आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे, वारंवार आम्ही सांगितलेलं आहे युनिट हेडला, HR डिपार्टमेंटला आमच्या सर्व लोकल पोरांची पेमेंट वाढवा, आम्हाला जास्ती पगार द्या. ते आम्हाला म्हणतात तुम्हाला करायचे तर करा, नाही तर कंपनी सोडून द्या, असं त्यांच्याकडे उत्तर येतं. मग आम्हाला कोण वाली नाही. आम्ही जेव्हा कोणाकडे मागण्या करा म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसकडे आलेलो आहोत. आणि आमच्या मागण्या आहेत आम्हाला बोनस मिळायला पाहिजे. आम्हाला 30 दिवसाचा 26 दिवसाचा पेमेंट मिळतो, 30 दिवसाचा मिळायला पाहिजे. विकल्या का असतो. आणि दरवर्षी आम्हाला पगारवाढ झाली पाहिजे. आणि कंपनीमध्ये गुन्हेगाराचं प्रमाण वाढत आहे. कंपनी बाहेरून माणसं आणते आणि त्यांना काम करायला लावते कमी पेमेंटमध्ये, आणि अशी गुन्हेगारी वाढते. आत्ताच मावळीचं प्रकरण आहे ड्रायव्हरचा, सगळं बिहारी लोकांनी त्यांना मारहाण करून त्यांना जीवितहानी केलेली आहे. सकाळ उठून जर आम्हाला मारहाण झाली, आमची जीवितहानी झाली, त्याचा जबाबदार कोण राहणार याचं बी आम्हाला उत्तर कंपनीकडून मिळालं पाहिजे. कारण सगळं लोकॅलिटी आहे आणि लोकॅलिटीच्या पोरांना शेतकऱ्यांनी सगळं जमिना दिलेल्या आहेत. या सरकारने जमिना दिलेल्या आहेत आणि ते कशा आशेने दिलेल्या आहेत की शेतकऱ्याने आमच्या मुलांना जॉब मिळायला पाहिजे, चांगलं त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. थोड्याशा पेमेंटमुळे आमचं उदरनिर्वाह होत नाही. कारण महागाईच्या काळामध्ये जास्त महागाई झाल्यामुळे 15,000 आणि 12,000मध्ये आमचं पोट भरत नाही. आमचे परिवार कसं वागणार आम्ही हे सरकारला समजायला पाहिजे. आणि सर्व इथला आमदार असो, खासदार असो, पालकमंत्री असो, सगळ्यांनी आमच्या सपोर्टमध्ये उभे राहा. कारण आम्ही लोकॅलिटी आहेत आणि आमचा जर उदरनिर्वाह होत नसेल तर आम्ही जायचं कुठं. आणि कंपनी आम्हाला असं जर उत्तर दिलं असेल तर आम्ही जायचं कुठं, कोणाकडे मागण्या करायच्या. आमच्या भावना समजून घ्या. जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही तीव्र स्वरूपामध्ये कंपनीच्या पुढे आंदोलन करू. आणि काही जर सुव्यवस्था बिघडल्यास
सर्वच अल्ट्राटेक कंपनी जबाबदार राहणार एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र, जय कामगार. त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.